नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर हा जो ब्लाऊज आहे तर अर्जंट शिवायला आलेला ब्लाऊज आहे हा, आणि हा ब्लाऊज मला 1 तासामध्ये त्या कस्टमरला द्यायचा आहे हा ब्लाऊज शिवून। कारण की आपले नेहमीचे जे कस्टमर असतात तर मग नेहमीचे कस्टमर असल्यामुळं त्यांना आपल्याला नाही म्हणता येत, तर त्यांची ब्लाऊज आपल्याला अर्जंट जरी आले तरी आपल्याला ती ब्लाऊज आपल्याला शिवून द्यावं लागतातच। तर त्याच्यासाठी बघा, मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे, त्या तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा। हे बघा, आता आपण कधी पण अशी ब्लाऊजच्या अगोदर जर पेपर कटिंग करून ठेवलेला असेल तर ही पेपर कटिंग आपल्या किती कामी येते। कारण आता ह्या मी कस्टमरची पेपर कटिंग अगोदरच करून ठेवलेली, म्हणजे अगोदर जेव्हा त्यांची ब्लाऊज शिवले तेव्हा पेपर कटिंग ठेवलेली होती आणि त्याच पेपर कटिंगवर त्यांचे नाव टाकून ठेवले होते। त्याच्यामुळं काय झालं, मला पेपर आता ब्लाऊज कट करायला एकदम सोपं गेलं, कारण त्यांची पेपर कटिंग जी आहे ती मी काढली त्यांच्या नावाची आणि लगेच ब्लाऊज कट करायला घेतला। अस्तर वगैरे त्यांनी आणून दिलेलं होतं, त्याच्यामुळं अस्तर वगैरेची त्याची काही हे नव्हतं आहे मला, काय अस्तर असल्यामुळं। आणि हा ब्लाऊज मला 1 तासात द्यायचा होता, कारण की त्यांचं अचानक गावाला जायचं ठरलं आणि ब्लाऊज माझ्याकडे दिलेला होता त्यांनी, पण त्या बोलल्या होत्या की मला आता नाही जायचं, पण त्यांचं अचानकच गावाला जायचं ठरलं। त्याच्यामुळं मग हा ब्लाऊज जो आहे तर तो मला त्यांना अर्जंट द्यावा लागला आणि मला त्यांना 1 तासात हा ब्लाऊज द्यायचा होता। तर मग मी आता हे ब्लाऊजची कटिंग करून घेते, की अस्तरवरती अगोदर कट केलं आहे मी, कुठे जॉईंट लागतात ते कपडे पण लगेच काढून घेतले आणि आपल्याला जे कमरपट्टीला त्याला पट्ट्या जे लागतात त्या पट्ट्या पण मी लगेच काढून घेतल्या। कारण की मग आपल्याला एकदम हा ब्लाऊज हे शिवायचा आहे, लवकर शिवायचा आहे, त्याच्यामुळं कमीच वेळ पण कमी आहे हे ब्लाऊज शिवायला। त्याच्यामुळं मग मी काय केलं, अगोदर अस्तर कट करून घेतलं आहे। आता ब्लाऊज पीसचं जे मेन कपडा आहे, मेन फॅब्रिक जे आहे त्याच्यावरती ठेवून आता आपण ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे आणि त्याला फुग्याची म्हणजे चुन्याची बाही आहे, पपबाई घ्यायची आहे। त्याच्यामुळं मग मी त्याची बाही पण पपबाई कट केली आणि खूप कमी वेळेमध्ये हा ब्लाऊज मला शिवायचा आणि याला डिझाईन पण बनवायचं, की म्हणजे त्या काही बोलल्या नाही, पण त्या म्हणे नॉर्मल काहीतरी एकदम साधं पण नको आहे, थोडंफार काहीतरी तुमच्या हिशोबानं त्याच्यावरती डिझाईन बनवा। तर मग आता ती पण आपल्याला डिझाईन बनवायची आहे। तर घाई गडबडीमध्ये बऱ्याच अशा स्ट्रिक वापरून जर का तुम्ही ब्लाऊज शिवला तर खूप कमी वेळेमध्ये होतो, म्हणजे थोडंफार आपण पण ॲडजस्ट करून घ्यायचं, कस्टमरना पण थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं। आता हा जो ब्लाऊज आहे तर मग मी आता हा कट करून घेतला आहे आणि कट केल्यानंतर लगेच मला शिवायचा पण आहे हा। तर लगेच आपल्या गळ्याच्या पट्ट्या वगैरे जे लागतात ते मी ब्लाऊज कट करताना सगळे जे आपल्याला पट्ट्या वगैरे कुठं काय लागतं ते मी सोबतच लगेच कट करून घेते। हे बघा, असं फोल्ड करून असं हे करून घ्यायचं बांधून, म्हणजे मग ते मापे इकडे तिकडे जात नाही। आता मी हा ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे। अगोदर अस्तर जे आहे तर अस्तर अगोदर जॉईंट करून घ्यायचं आणि नेहमी अस्तर जे आहे, अस्तर बरोबर आपण मापाचं कट केलेलं असतं। तर मेन फॅब्रिक जे कपडा आहे आपल्या ब्लाऊजचा, तर मग तर त्याचं काय करायचं आहे, मेन जो कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो थोडासा मोठाच कट करायचा। नंतर हे असं जे एक्स्ट्रा कपडा असतो तर मग एक्स्ट्रा कपडा जे आहे ते एक्स्ट्रा कपडा आपण असा कट करून घ्यायचा, कारण की त्याच्यामुळं काय होतं आहे, आपला कपडा वगैरे कुठे कमी वगैरे काही पडत नाही आहे। हे आता एक साईडचं असं जोडून झालं आहे, लगेच दुसऱ्या साईडचं पण आपल्याला जोडून घ्यायचं। असे समोरासमोर ठेवले ना कपडा तर मग लगेच लक्षात येतं उजवी साईड कोणची आणि डावी साईड कोणची, नाहीतर बऱ्याच वेळेस अशा वेळेस आपल्याला गोंधळ होऊन जातो, कारण की ब्लाऊज पण अर्जंट शिवायचा असतो आणि दोन्ही साईड एकाच साईडच्या होऊन जातात, तेव्हा पण परत आपल्याला ते खोलत बसावं लागतं। त्याच्यामुळं काय, अशी सवयच आपल्याला अशी लागून द्यायची की जेव्हा आपण हे पार्ट आपण जॉईंट करतो तेव्हा दोन्ही साईडला, एक उजव्या साईडला एक डाव्या साईडला असे ठेवायचे, जेणेकरून की मग आपल्याला ते जॉईंट करायला पण सोपं जातं। हे पार्ट पण आता प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा, तर हे पार्ट पण तसेच ठेवायचे, उजवी साईड आणि डावी साईड। उजवी डावी साईड जर ठेवली तर आपल्याला जॉईंट करायला पटकन जॉईंट केल्या जातात, म्हणजे वेळ लागत नाही। आणि अस्तर असं अगोदर जॉईंटच करून घ्यायचं, जेणेकरून की अशी फिनिशिंग पण एकदम छान येऊन जाते। आणि जो एक्स्ट्रा कपडा असतो तो लगेच कट करून घ्यायचा, म्हणजे ते पण लगेच हे करायचं नाही, हातासरशी लगेच हे जे कामं असतात ते पटकन करून घ्यायचे, त्याच्यामुळं पण आपल्याला वेळ कमी लागतो।
हे बघा आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कपडा माझा कट करून झालेला आहे. आता जो ही बाहीचं जे माप आहे तर अस्तरला आपल्याला जॉईंट लावा लागणार आहे. तर मी त्याच्या जॉईंटला लागणार आहे तो पण मापाचा कपडा मी कट करून घेतलेला आहे की आपल्याला किती जॉईंट घ्यायचा आहे तो. आणि बाही जर आपली 36 साईजच्या पुढची जर बाही जर असेल तर आपल्याला जॉईंट हा लावावाच लागतो. तर मी दोन्ही साईडना जॉईंट न लावता एकाच साईडनं जॉईंट लावला, कारण की इथं पण आपला वेळ वाचतो. दोन्ही साईडना जर 1-1 इंचाचे तुम्ही जॉईंट लावत बसले तर दोन्ही साईडनं आपल्याला जॉईंट लावावं लागते. त्याच्यामुळे एकाच साईडनं 2 इंचाचं जरी लावायची गरज पडली तर एकाच साईडनं जॉईंट लावायचा. आपला इथं पण आपला बराचसा वेळ वाचतो. आता बाही जी आहे अशी बाही जॉईंट करून घ्यायची. बाहीला पण पूर्ण साईडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचं. आणि जो एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा. याचा मध्ये काढून घ्यायचा, कारण की ही जी आहे तर ही आपल्याला पपबाई शिवायची आहे. ह्या ब्लाऊजला अशी पपबाई घ्यायची आहे. त्याच्यामुळं त्याचा अगोदर मध्ये काढून घ्यायचा आणि जे आपलं माप आहे ते मापाने बरोबर 4 इंचावरतून अशी मार्क करून घ्यायचं आहे. हे मार्क करून घेतल्यानंतर याला अशा चुन्या टाकायच्या आहे बघा. मध्ये येईपर्यंत मध्येपासून ही इकडची दिशा ह्या दिशेला टाकायच्या आहे चुन्या. तिकडून इकडं टाकायच्या आणि इकडून तिकडं टाकायच्या, जेणेकरून की मग असा पप बनतो आहे मध्ये. हे बघा असा पप छानपैकी असा पप बनला आहे बाईचा. तरी पण बरोबर पाहायचं कुठं कट करायची गरज पडते का. बाहीचा मध्ये काढून घ्यायचा, कारण मी याला ह्या बाईला आकार नव्हता दिलेला, तसा आकार पण देऊन घ्यायचा. कारण हातासरशी हे कामं पटकन केले ना तर नाहीतर मग परत त्याच्यासाठी एक्स्ट्रा आपल्याला वेळ द्यावा लागतो. त्याच्यामुळे जॉईंट केली ना बाई, लगेच एक बाई जॉईंट केली की तिचा लगेच आकार गिकार कुठं कमी जास्त काही असेल धागे वगैरे लगेच कट करून घ्यायचे. कपडा कुठं कमी जास्त होत असेल तर तो कपडा पण कट करून घ्यायचा. बाहीला आता असा अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे बघा. सगळ्या साईडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचं. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो एक्स्ट्रा कपडा जिथं एक्स्ट्रा कपडा आपल्याला वाटतोय तो कपडा कट करून घ्यायचा. पपबाई असल्यामुळे मी बाहीचा एकच आकार दिलेला होता, म्हणजे समोरचा आकार दिलेला नव्हता बाहीला. आता जेव्हा आपण या बाहीला पप करतोय म्हणजे चुन्या वगैरे घेतोय तेव्हा आपण त्या बाहीला आकार पण देऊन घ्यायचा. हे बघा जिथून आपल्याला चुन्या घ्यायच्या आहे ते माप मी घेतलेलं आहे आणि ते माप घेऊन अशा चुन्या टाकायच्या, जेणेकरून आपण पहिल्या बाईला जशा चुन्या टाकलेल्या आहे तशाच ह्या बाईला पण तशाच चुन्या टाकायच्या, त्याच प्रकारे चुन्या टाकायच्या. हे बघा ह्या बाईचे पण आता बाई करून म्हणजे पप हे करून रेडी झालेली आहे. ह्या बाईला पण आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. डावी उजवी बाही बघून घ्यायची आणि मगच आकार कट करायचा. आकार कट करताना पण लक्षात घ्यायचं की जेणेकरून की उजवी डावी बाही झाली पाहिजे, नाहीतर मग दोन्ही तुम्ही एकाच साईडनं देता तर मग त्याला काही अर्थ राहणार नाही. परत आपलं ब्लाऊज तिथं पण आपला वेळ जाणार. गळारुंदी जी आहे गळारुंद 2.5 घेतलेली आहे. खालच्या साईडनं गळा 3 इंच घेतलेला आहे आणि हा डीप नेकमध्येच असा मी डीप नेकच घेऊ लागलेले आहे, कारण गोल गळा आहे हा आणि जादा पसरट पण नाही आहे. हे बघा आता हा गळा मी जे आहे कट करून घेतलेला आहे आणि आता याचं पण आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर मी ब्लाऊज पीसच्या कपड्याच्या वरच्या साईडनं अस्तर ठेवलेला आहे, कारण की आपल्याला हा गोल गळा आहे पण हा गळा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे मध्ये. कारण आपला इथं पण बघा तुम्ही पट्टी वगैरे काही लावायची गरज नाही आहे. इथं पण आपला वेळ वाचतो आहे. नाहीतर तुम्ही दुसरी पट्टी घ्यायची, त्याच्या क्रॉसपट्ट्या काढावं लागतात. क्रॉसपट्ट्या घेऊन त्याची पट्टीमध्ये फोल्ड करावं लागते, कारण मी याच्यावरती लेसचा यूज करणार आहे, लेस लावायची आहे. त्याच्यामुळं मी हे अस्तर जे आहे तर अस्तरच मध्ये फोल्ड करून घेणार आहे. अस्तरमध्ये फोल्ड करून घेतलं की आपला इथं पण बराचसा वेळ आपला वाचला जातो.
हे असं कैची जी आहे तर असे क्रॉस मारायचे या कैचीना, असे कट मारून घ्यायचे की कारण की अस्तर पटकन व्यवस्थित पलाटलं जातं, म्हणजे गोल जसं आहे तसं आपलं पलाटलं जातं. त्याच्यामुळं असं कैचीना जे आहे तर असे कट मारून घ्यायचे. कट मारून घेतले मी, तरी पण मी अस्तरवरतून एक टीप मारून घेत आहे की कारण की पटकन अस्तर मधल्या साईडनं पलाटलं जातं, म्हणजे आपल्या गळ्याचा आकार पण कुठं चुकलं जात नाही, व्यवस्थित जसा आकार आहे तसाच आकार व्यवस्थित येतो. फक्त ही काळजी घ्यायची बरोबर त्याच्या जी टीप जी मारतो आहे आपण तर ती बरोबर अशी याच्यावर अस्तरवरच टीप गेली पाहिजे, मेन कपड्यावरती नाही गेली पाहिजे. हे बघा किती जी पटकन आपला गोलगळा जो आहे तो पलाटले गेलेला आहे. आता अस्तर पण सगळ्या साईडनं आपल्याला असं अस्तर जॉईंट करून घ्यायचं. हे बघा सगळ्या साईडनं असं हाताच्या यानं असं थोडंसं प्रेस करत घ्यायचं, जेणेकरून कुठं झोळ वगैरे येणार नाही आणि कुठं अशा आड्या पण पडल्या गेल्या नाही पाहिजे. त्याच्यामुळं असं हाताच्या साह्याने तुम्ही असं प्रेस करून घेऊ शकता की आपल्याला असा कपडा, हे बघा हे असं हातानं तुम्ही प्रेस केलं ना तर एकदम व्यवस्थित अस्तर जॉईंट करता येतं. आता जो एक्स्ट्रा कपडा आहे तर एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा. आता लगेच आपण काय करणार आहोत, तर पाठीवरचे टक्स जे आहे लगेच टक्स मारून घ्यायचे. टक्सचं शोल्डरचं मध्ये घ्यायचा 4-4 इंचाचे. मी जे हे टक्स जे आहे हे 4-4 इंचाचे मारलेले आहे, कारण डीप नेक असल्यामुळे 4 इंचाचे टक्स घेतलेले आहे हे. आता पाठीची पट्टी जी आहे ना ही पट्टी पण लगेच जॉईंट करून घ्यायची. असं तुम्ही स्टेप बाय स्टेप शिवलं ना ते वेळ पण कमी लागतो. आता ही जी कमरेची खालची ही जी पट्टी जी आहे हे बघा, ही पट्टी मी 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे. एक वेळेस हे करून वरतून परत त्याच्यावरून अशी दाबटीप टाकायची आणि ही पट्टी जी आहे ना हे बघा अशी मध्ये फोल्ड करून मध्ये दाबून टाकायची ही, कारण इथं हातशिलाई करायची गरज नाही. कारण हातशिलाई केली आपला इथं पण आपला वेळ वाचून जातो. इथं हातशिलाई आपल्याला पाठीवरती हातशिलाई करायची गरज नाही. त्याच्या साईडनं परत अजून एक अशी दाबटीप टाकली, कारण एकदम अशी बघा पट्टी एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पण येऊन जाते. फिनिशिंगचं पण काहीच प्रॉब्लेम येत नाही, कारण एकदम छान अशी फिनिशिंगमध्ये ती पट्टी येऊन जाते. तशा प्रकारे तशी पट्टी लावून घ्यायची, कारण ती पट्टी आपण तशी लावली ना तर आपला तिथं पण बराचसा आपला वेळ वाचला जातो. हातशिलाई करायची आपल्याला गरज नाही. आता हे जे आहे नॉट जे बांधायचे आहे आपल्याला, तर मग हे नॉट पण मी कपड्याचे बनवले, कारण हे मॅचिंग कलरमध्ये होते माझ्याकडं. तर हेच नॉट मी लावणार आहे, कारण आता इथं नॉट जरी बनवायचं जर म्हणलं तर नॉटला पण आपल्याला बराचसा वेळ लागणार आहे. नॉट जरी नुसते बनवून पलटी करायच्या जरी म्हणलं तर किती नाही म्हणलं तर 10 मिनटं तरी आपल्याला त्याच्यामध्ये आपला वेळ जाणार आहे. तर मग आपण त्या पण नाही लावायच्या आहे. ह्या रेडीमेडच्या जी नॉट आहे तर रेडीमेडचीच नॉट मी याच्यासाठी यूज करणार आहे. आणि हे बघा ही जी लेस आहे गोल्डन कलरमध्ये लेस आहे, आणि ही साडी जी आहे म्हणजे जे ब्लाऊज पीस आहे ते काठापदराचं आहे, त्याच्यामुळे हे गोल्डन कलर त्याच्यावर मॅच होतो. आणि म्हणजे याची पण क्वालिटी ह्या लेसची छान आहे. कपड्यामध्ये लेस आहे बघा ही, आणि त्याला अशी त्रिकोण शंकरपाळ्याची डिझाईन आहे. तर मी ही जी लेस आहे ब्रॉडमध्ये लेस आहे ही, तर ही लेसच अशी गोल गळ्यावरती मी यूज करणार आहे, जेणेकरून की डिझाईन पण छान वाटेल. आणि त्यांना अशी लेस वगैरे आवडत नाही, झगझग नको म्हटल्या. पण ही लेस जी आहे तर म्हणजे गोल्डन कलर पण असा जास्तच गोल्डन कलर नाही आहे, एकदम व्यवस्थित आहे. हे बघा अशी पायपिंग केल्यासारखी पट्टी जोडल्यावर अशी छान वाटू लागली ही लेस लावल्यानंतर. तर मग मी ही अशी लेस लावली ह्या ब्लाऊजला. हे बघा किती छान वाटू लागली ही लेस, अशी डिझाईन बनवल्यासारखी, असं वाटत पण नाही की ही लेस असेल म्हणून असं वाटतंय डिझाईन बनवली, पण ही डिझाईन नाही म्हणजे लेस आहे. मी लेस वापरलेली आहे इथं. आता जे आपण आपल्याला नॉट लावायचे आहे तर मग ते जॉईंट करून घेणार आहे मी आता इथं. वरतून खाली शोल्डरपासून खाली 3 इंचावरती मार्क केलं, आणि 3 इंचावरती आता ह्याच्या नॉट जे आहे तर मग ह्या नॉट अशा जॉईंट करून घ्यायच्या. दोन्ही साईडनं ह्या नॉट जे आहे ना आता अशा नॉट अशा जॉईंट करून घ्यायच्या. हे बघा आता आपल्या हे नॉट जे आहे ह्या जॉईंट करून झाले आहे. आपला हा ब्लाऊज पीसमधलाच बाहीचा उरलेला थोडासा काठ होता, तर ह्या काठापासूनच आपण लटकन बनवणार आहोत. जवळपास 4-4 इंचाचा आहे हा कपडा. तर हे असा फोल्ड करून याचे लटकन बनवायचे.
हे बघा अशी छानपैकी असे लटकन बनल्या जातात. 4-4 इंचाचा, म्हणजे मी मोजून नाही घेतला, पण 4-4 इंचाचाच कपडा आहे हा, कारण तो काठ पण यूज होऊन जातो आणि त्या काठाचेच लटकन बनवले ते पण छान वाटतात. हे बघा आता आपले बॅक नेक जो आहे तो शिवून आपला रेडी झालेला आहे, तयार झालेला आहे. पूर्ण आपली तयार झालेला आहे. मागचा भाग जो आहे तो आता आपल्याला बॅक साईड झालेली आहे, फ्रंट साईड आपल्याला जॉईंट करून घ्यायची. तर आता प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा, तर जास्त कुठे खेचायचं नाही, काही नाही, जसं आहे तसं व्यवस्थित आपण मापामध्ये कट केलेला आहे. त्याच्यामुळं कुठेही आपल्याला कमी जास्त कपडा पडणार नाही. त्याच्यामुळं जसं आहे तसं व्यवस्थित हे न करता कुठं न खेचता असं व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं. त्याच्यावरतून पण मी एक अशी दाबटीप टाकते, कारण ह्या दाबटीप मारली ना ह्या टिपांना पण खूप फरक पडतो म्हणजे फिनिशिंग खूप छान येते. हे बघा आता आपलं हे झालेलं आहे. गळ्याची जी पट्टी उरलेली आहे, आपण गोल गळा कट केलेला, तीच पट्टी जशी आहे तशीच घ्यायची. तीच आय करण्यासाठी वापरायची आहे ती पट्टी, ती पण वेगळी काढायची गरज नाही. हे बघा त्यालाच असं फोल्ड करून घ्यायचं आणि जे करायचे आहे तर मग मी ते आय पण मशीनवरच करू लागले, कारण हे आय करण्यामध्ये पण वेळ जातो. इथं पण आपला बराचसा वेळ आपला वाचतो मशीनवरतीच आय केल्यामुळं. जरी कस्टमरला तुम्ही नेहमीच्या करत नसाल तर अर्जंट ब्लाऊज आल्यानंतर करायचं आणि त्यांना पण सांगायचं की अर्जंट ब्लाऊज आहे, कमी वेळ आहे, तर एवढ्या वेळेमध्ये होणार नाही, तर मी मशीनवरच बनवून देत आहे म्हणून. जर का कस्टमरला तसेच जर लागत असेल, तर दोऱ्याने बनवलेली जर लागत असेल, तर तेव्हा तुम्ही सांगायचं की मी असे बनवणार आहे म्हणून, कारण आपला वेळ वाचतो तिथं. नाहीतर मग आपल्याला वेळ असल्यानंतर तर आपण शिवतोच ब्लाऊज छान, म्हणजे याच्यामध्ये काय होतं आपली फिनिशिंग पण छान येऊन जाते. फिनिशिंगचाही कुठंच प्रॉब्लेम येत नाही. आता खालची जी पट्टी लावायची आहे, हे बघा ही पट्टी पण अशी 1 इंचाची घेतली मी, वरतून अशी एक दाबटीप मारायची आणि ती पट्टीमध्ये फोल्ड करून घ्यायची. बघा अशी फोल्ड करून आतल्या साईडनं अशी टिप मारून घ्यायची. आतल्या साईडनं टिप मारल्यानंतर दुसरी जी टिप आहे ती वरच्या साईडनं मारून घ्यायची. हे बघा किती छान, याला पण किती छान फिनिशिंग येते, म्हणजे आपल्या